पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊयात। पुण्यात 31ला होणाऱ्या बेकायदा पार्टी आणि बनावट मद्य विक्रीवर प्रशासनाची करडी नजर असणार। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 17 पथकं तैनात। पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये पथकं गस्त घालणार। पुणे जिल्ह्यामध्ये दुबार नाव नोंदणीसह 28,000 तर समान छायाचित्रांचे 1,42,349 मतदारांना निवडणूक आयोगाकडून नमुना अ नोटीस। पुण्याच्या मुळशी तहसील कार्यालयामध्ये खोटे कागदपत्र दाखवून मतदार नोंदणी करणाऱ्या 5 जणांवर गुन्हा दाखल। रहिवासी पुराव्यामध्ये तफावत आढळल्यानं पौंड पोलिसांकडून कारवाई। पुण्याच्या मुंडवा पोलीस ठाण्यामध्ये एका महिलेला मारहाण प्रकरणी 2 पुरुष आणि 1 महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या निलंबनाची मागणी। शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीकडून निलंबनाची मागणी। पुण्याच्या भोरमधील रायरेश्वर किल्ल्यावर अयोध्येमधून आणलेल्या श्रीराम अक्षता मंगल कलशाचं पूजन। भक्तिमय वातावरणामध्ये पार पडला कलश पूजनाचा कार्यक्रम। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये राष्ट्रसंत श्री गाडगे बाबांचा 67वा पुण्यतिथी सोहळा उत्साहात पार। महाराष्ट्र परीट सेवा मंडळाच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन। पुण्याच्या मावळमध्ये रब्बी हंगामामध्ये ज्वारी हरभरा गहू पिकासोबत यंदा टोमॅटो पिकाची लागवड। कृषी विभागाच्या सल्ल्यानं रब्बी हंगामामध्ये यंदा टोमॅटोची लागवड। पुण्याच्या जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याच्या मुक्त संचारामध्ये वाढ। नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण। वन विभागाकडे उपाययोजना करण्याची मागणी। लोणावळ्यामध्ये पिस्तूल बाळगणाऱ्या इस्माला बेड्या। गावठी पिस्तूल जिवंत काडतुसं असा एकूण 35,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त। लोणावळा ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई।